पुढे वाच. इस प्रकार शीतकाल में चारों ओर से ढक सवारी में जाना चाहिए। शय्या सेज आसन आदि पर प्रवार बालांबर पेशवी वस्त्र धुलाई रजाई रंगीन चित्र विचित्र वर्णों वाला गलीचा बिछाया और रखा होना चाहिए। हेमंत में भारी और गर्म वस्त्र पहने अगर को घिसकर उसका गाढ़ा प्रलेप करे। रात्रि में आनंदित और कामसक्त होकर शय्या पर रुष्ट पुष्ट शरीर वाली विशाल स्तनों वाली मदहोश कामिनी का आलिंगन करने सो जाए। जो व्यक्ति नष्ट पुष्ट वाजीकरण पदार्थों के सेवन स्वस्थ और युवावस्था संपन्न हो उन्हें हेमंत ऋतु में अपने सामर्थ्य और रुचि के अनुसार स्त्री प्रसंग करना चाहिए। आता इथे जे वर्णन आलेलं आहे सगळं ठीक आहे. या दिवसात शरीराचे पोषणच तेवढं चांगलं झालेलं आहे. त्या हिशोबाने शरीराला लागणाऱ्या गरजा इथे सांगितलेल्या आहे. तुम्हाला त्या पद्धतीने राहणीमान ठेवायचं आहे. त्या पद्धतीनं रात्रीचर्या दिनचर्या सांगितलेली आहे. ठीक आहे. आता एक जर विचार केला प्रत्येक प्राणी मात्रा जे आहे ते त्याची नेक्स्ट जनरेशन तयार करत आहे. बरोबर आहे. आणि प्रत्येकाचा तो एक स्वतःचा एक स्वभाव आहे की मी माझी समजा जी पिढी आहे ती पुढे वाढायला पाहिजे. ठीक आहे. तर प्रत्येक प्राणी मात्र जे आहे स्वतःची पिढी वाढवण्यासाठी काम करत आहे. तर हेमंत ऋतू तो सगळ्यात चांगला काळ आहे. म्हणून इथे या दिवसात जे आहे की तुमचं जेवढे काही रतिक्रियाशी संबंधित गोष्टी आलेल्या आहेत ते या दिवसात खूप जास्त चांगल्याने होऊ शकतात. जसं आता समजा प्रत्येक प्राण्याचा एक विशिष्ट सीझन आहे ब्रीडिंगचा, तसा तो पुरुषांसाठी किंवा आपल्या पुरुष जातीसाठी किंवा तुम्हाला काय मानव जातीसाठी जो आहे तो सगळ्यात चांगला पिरियड हेमंत ऋतू आहे. कारण त्याचा मधुर भाव तयार होत आहे आणि मधुर भावात बीजाची शक्ती जास्तीत जास्त चांगली असते. ठीक आहे. कारण त्याचं म्हणजे समानेनं समान वृद्धी. तर सगळ्यात चांगलं माझ्या पण याचा संबंध कुठे लावता येते जिथे गर्भसंस्कार आहे है ना. गर्भसंस्कारामध्ये पण ऋतुचर्या पाळताना या ऋतूचं वर्णन आलेलं आहे की गर्भ कधी स्थापित करायचा. आता आपण डॉक्टर आहेत, आपल्याला त्या सगळ्या गोष्टीचा विचार यायला पाहिजे. आता तुझ्याकडे तर उलट ह्या गोष्टी जास्त येतील है ना. एक मुलगी म्हणून तू जेव्हा लेडीज पेशंटला ट्रीट करशील तेव्हा त्यांचा पहिला प्रश्न असेल की मी चान्स कधी घेऊ किंवा प्रेग्नन्सी कधी ठेवायला पाहिजे, बाळ कधी चांगलं होईल. तर सगळ्यात चांगला पिरियड जो आहे तो हेमंत शिशिर ऋतू आहे. ठीक आहे. तसं इतर निसर्गाच्या बाबतीत जर पाहिलं तर निसर्गामध्ये वनस्पती किंवा जे काही प्राणी मात्र आहेत त्यांच्यासाठी वर्षा ऋतू त्यांनी सुरुवातीला हे केलेलं आहे. वर्षा ऋतूमध्ये ब्रीडिंगचा टाईम जास्त चांगल्याने सांगितलेला आहे. कारण की काय की पोषणाचा काळ जो आहे तो नंतर आहे. गर्भस्थापनेचा काळ सुरुवातीला आहे आणि त्याच्या स्थिरीकरणाचा काळ 3 महिन्यानंतर आहे. बरोबर आहे. ट्रायमेस्टर, तर ते ट्रायमेस्टर कधी सुरू होते. फर्स्ट ट्रायमेस्टर 3 महिन्याचं, सेकंड पुन्हा 3 आणि पुन्हा 3. तर फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये स्टॅबिलिटी आहे. सेकंड ट्रायमेस्टरमध्ये जे आहे त्याला ग्रोईंग एज चालू होते आणि नंतर जे आहे ते निष्क्रमणाचा काळ आहे. तर मधला जो टाईम आहे, जर आता समजा कोणी एखाद्या कपलनी चान्स घेतला 7व्या महिन्यापासून पुढे, पाऊस पडल्यापासून पुढे, तर त्यांचा ग्रोईंग एज जे असेल बाळाचं ते 10व्या महिन्यापासून म्हणजे मधुर काळात येईल. बरोबर आहे. म्हणजे त्याचे पोषणाचे सगळे जे धातू चांगले तयार होतील ते कधी होतील, हिवाळ्यामध्ये किंवा शिशिर हेमंत ऋतूमध्ये होतील. म्हणजे शरीराचं बल चांगलं त्या बाळाचं कधी राहील तर पोषणाचा काळ जर चांगला असेल तर. स्थिरीकरणाचा काळ जो आहे हा तसाही वायूचा काळ आहे आणि त्यावेळेस वातप्रकोप जरी असेल तर त्याच्या थोडासा पुढं म्हणजे जसं पावसाळा निघून गेला आणि थोडं शरद ऋतूकडे चाललेला आहे म्हणजे पाऊस स्टेबल झालेला आहे अशा काळात चान्स घ्यायला सांगून बरोबर हेमंत ऋतू बल वाढवण्याच्या काळात आणि निष्क्रमणाचा काळ जो आहे तो मार्च एंडिंग जो आहे
तिथून सुरू होईल, म्हणजे 9 महिन्याचा काळ जो आहे. मग शक्यतोवर पाहशील की आपल्या इकडे जे लग्न परंपरा आहे त्या कधी आहे, उन्हाळी जास्त आहे. म्हणजे उन्हाळ्यात लग्न झाले की हिवाळापर्यंत जे आहे मॅक्झिमम लोकांना प्रेग्नन्सी राहून जाते. साधारणतः 8व्या 9व्यामध्ये प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता जास्त राहते. म्हणून तू पाहशील की ओव्हरऑल याच्यामध्ये बर्थडेचे प्रमाण जे जास्त असतात ना, ते जानेवारी मार्चपासून पर्यंत किंवा एप्रिलपर्यंत जास्तीत जास्त लोकांचे बर्थडे राहतात. बाकी टायमिंग असतात, कारण लोकसंख्या जेवढी येतात सगळेच राहणार आहे. पण त्यावेळेस जास्तीत जास्त लग्न जे आहेत ते मार्च एंडिंगच्या नंतरच होतात. आणि उन्हाळ्याचा टाईम पिरियड जो आहे लग्नासाठी ठेवलेला आहे, कारण की आपल्या भारतीय परंपरेमध्ये उन्हाळ्यामध्ये फारसं काही शेतीची कामं नसायची, शेती पडीत असायच्या आणि पावसावरच सगळं असल्यामुळे पुढे पावसाळ्यात सगळे कामं सुरू व्हायचे. म्हणजे पूर्ण सोयरसंबंधासाठी जे टाईम राहायचा तो बरोबर उन्हाळ्याचाच राहायचा. मग त्यावेळेस तसं एक खाली वेळ आहे आणि निसर्गाच्या नियमानुसार आपण लग्न त्या काळात जास्त ठेवतो. आता होत आहेत बाकी सगळ्या ऋतूत नाही, पण नियम पाहिला तर तो सगळ्यात चांगला पिरियड आहे. पुढच्या त्या नवरा बायकांना दोघांनाही स्वतःसाठी वेळ देण्यासाठीचा टाईम मिळतो. मग पुन्हा शेतीचे कामं सुरू होतात. बरोबर तोपर्यंत प्रेग्नन्सी चांगल्याने डेव्हलप होऊन जाते. तर तो बरोबर निसर्गाच्या चक्रावर आधारित आहे ते सगळं. आपल्याला वाटते उन्हाळ्यातच लग्न का, आता लोक नियम नवीन काढत आहे, कधी पण लग्न करत आहे. पण नियम तसाच आहे की तुम्ही साधारणतः लग्नाचा जो टायमिंग असेल हा शिशिर ऋतूनंतर असायला पाहिजे. शिशिर एंडिंगपासून ते वसंत ग्रीष्म हेच लग्नाचे चांगले टायमिंग होऊ शकतात निसर्गाच्या नियमानुसार. पुढे वाच. हेमंत ऋतूमध्ये अपत्य, हेमंत ऋतूमध्ये वातावर्त खानपान. आता ऋतुचर्येचा संबंध सगळीकडे आहे बरं. ऋतुचर्येचा संबंध उत्पत्तीपासून आहे ते चयापचय क्रियेत आहे. ठीक आहे. तुम्हाला प्रत्येक पेशंट पाहताना तो कुठल्या ऋतूचा लक्षण घेऊन आलेला आहे हे पाहावं लागतं. म्हणजे आयुर्वेदामध्ये मुद्दाम ही गोष्ट पहिल्यांदाच का वर्णन केली असेल ऋतुचर्येची, तर त्याचं कारण काय आहे की आपण एकमेकावर डिपेंड आहोत. आपण ऋतूनुसार बदलतो ना, स्वतःचं राहणीमान ऋतूनुसार बदलतो आणि आपल्याला पुढच्या ऋतूमध्ये जे येणार आहे त्याची सुरुवात आपण पहिलेच करतो. बरं, आपणच नाही करत, निसर्ग त्याचा नियम पाळत असताना सर्व प्राणी मात्राला तो आपोआप करायला लावतो. मुंगी पण पहा, उन्हाळ्याच्या शेवटी खूप जास्त निघते. किंवा मुंगीची हालचाल जर पाहिली तर ती अन्न कधी गोळा करून ठेवते आणि तिचा वापर कधी करते हा काळ ठरलेला आहे. साधे छोटे किडे पण कुठल्या वेळेस काय स्वतःसाठी करून ठेवायचं आहे ते पहिलेच करून ठेवतात. आपल्यापेक्षा निसर्गाचे नियम पाळण्याचं काम इतर प्राणी मात्र जास्त करतात. जर समजा तू ऑब्झर्व केलं तर पावसाळ्याच्या आधी घरटे तयार होतात. अंडे टाकायसाठी त्यांना माहिती असते की पावसाविणीचा काळ आहे, तर बरोबर उन्हाळ्याच्या शेवटी पाऊस येण्याच्या 20-25 दिवस अगोदर जवळपास मॅक्झिमम पक्षी स्वतःचे घरटे तयार करतात. आणि त्यांना माहीत असते पाऊस पडलं की आपल्याला अंड्यासाठी टाईम द्यायचा आहे. ठीक आहे. काही पक्षी बरोबर हिवाळ्याच्या अगोदर घरटे बनवतात. आता तू जर छोटे ऑब्झर्वेशन करशील तर तुला लक्षात येईल की प्राणी आपल्यापेक्षा निसर्गाचा नियम जास्त काळजीपूर्वक समजून घेतात आणि त्यानुसार स्वतःची रूटीन तयार करतात. त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहीत आहे का, स्वतःची प्रोजेनी खूप चांगली डेव्हलप करणं. त्यांचा अल्टिमेट एम काय आहे? अल्टिमेट एम त्यांच्यासाठी माझी पिढी सक्षम झाली पाहिजे. आणि त्यांचं सक्षमत्व जे आहे ते आर्थिक नाही आहे. त्यांचं सक्षमत्व खूप मोठी बिल्डिंग नाही आहे किंवा त्यांचं संपत्ती अर्जन नाही आहे. हे फक्त माणसातच दिसते. कुठलाही प्राणी इतर जे आहे तो संपत्तीसाठी स्वतःचं सक्षमत्व दाखवत नाही, माणूस दाखवते, कारण त्याला ते मोहमाया आहे. पण प्राण्याच्या बाबतीत पाहशील तर इव्हन जर समजा एक गाय असेल तर ती त्या जे आपण त्याला काय म्हणतो की नंदी, तोच नंदी निवडते ज्या नंदीकडे सक्षम बीज असेल आणि त्यानंतरच ते बीज जे आहे ती ग्रहण करते. कारण तिला पुढच्या पिढीची काळजी जास्त आहे आणि सक्षमत्व फक्त हेल्थशी रिलेटेड आहे, धातूशी रिलेटेड आहे. आणि हा नियम प्राणी जास्त आहे ना पाळतो. प्राण्यामध्ये चॉईस, प्रेझेंटेशन, क्वालिटी आणि गुणवत्तेच्या आधारावर आहे. माणसामध्ये ती संपत्तीच्या आधारावर.
म्हणून कदाचित प्राणी जास्त नियम त्याच्यामुळेच पाळतात. त्यांना माहिती आहे की खरा नियम हाच आहे की तुम्ही सक्षम किती आहात शारीरिकदृष्ट्या. आणि उत्तम उत्तम त्यांच्यामध्ये पाहशील की प्राण्याच्या क्वालिटीज जास्त चांगल्या असतात आणि माणसामध्ये ती ताकद हळूहळू कमी होते. म्हणजे आता पहिले माणसाला प्रश्न काय होता की त्यांच्या मुलांना शिकवायचं कसं किंवा मुलं घडवायचे कसे, हा प्रश्न होता ना. आता काय प्रश्न आहे नवीन पिढीला, मुलं जन्माला येतील की नाही हा प्रश्न. इन्फर्टिलिटी इतक्या प्रमाणात वाढलेली आहे. म्हणजे आता प्रत्येक 10 कपलपैकी जे आहे ते जवळपास 5 ते 6 कपल जे आहे ना इन्फर्टिलिटीचे आहेत. त्याचं कारण काय, त्यांच्या ज्या आधीच्या पिढ्या आहेत ह्या सक्षम नाही आहेत. म्हणजे आमच्यापेक्षा तुमची पिढी असक्षम आहे आणि तुमच्यापेक्षाही त्याच्या पुढची पिढी असक्षमत्व जास्त येईल. कारण बीजाचं स्वरूप काय होतं आहे, क्वालिटी दिवसेंदिवस घसरत आहे. त्याच्यामुळे मग नवीन पिढी चांगली नाही होणार आहे. आता पोरांना 5व्या वर्गात चष्मे लागत आहे किंवा काही काही तर मला वाटते की बालवाडीपासूनच चष्मे आहेत काही काही मुलांना. जसं ते 3-4 वर्षाचे होतात, स्कूलला जायला लागतात, त्यांना दिसत नाही आहे म्हणून चष्मे वापरतात. तर हे प्रमाण काय आहे, हे दाखवत आहे की तुमचं बीज असक्षम आहे. त्याचं उत्तर तुम्हाला दिनचर्येत सापडतं. कारण की इथे तुम्हाला ॲक्युरेसी येते बीजाची डेव्हलपमेंट करायला, निसर्गाचे नियम पाळायला आणि त्याच्यानुसार स्वतःची जी आहे शारीरिक क्षमता, मानसिक क्षमता आणि आत्मिक क्षमता वाढवायसाठी निसर्गच जास्त कार्य. सोपा मार्ग निसर्गच आहे. पुढचं बात वर्षा ऋतू. शिशिर ऋतू चालू आहे. शिशिर ऋतू. शिशिर ऋतुचार्य का आधार सामान्यतः हेमंत और शिशिर ये दोनों ऋतुएं प्रायः समान होती है। शिशिर में इसकी विशेषता होती है कि अदान काल में उत्पन्न होने वाली स्वाभाविक वृक्षता और मेघावर और वर्षा के कारण बढ़ा हुआ शीत अधिक होता है। इसलिए शिशिर ऋतु में भी हेमंत की ही विधि का पालन करना चाहिए। विशेष रूप से जिस घर में वायु का सीधा प्रवेश न होता हो ऐसे गर्म घर में रहना चाहिए. आता पहा इथे घराचे वर्णन आलेलं. आता याचा संबंध आपण वास्तुशास्त्राशी जोडू शकतो. ऋतुचर्येचा संबंध वास्तुशास्त्राशी कसा. पुन्हा ग्रह जो आहे सूर्य, मध्य ग्रह जो आहे तो सूर्य आहे सेंट्रल, आणि बाकीचे सगळे 9 ग्रह जे आहे त्याच्यावरती फिरत आहेत. आता तू पृथ्वीवरची कुठलीही एक जी जमीन आहे किंवा घर आहे त्याचं तू ऑब्झर्वेशन कर. आता पृथ्वीसाठी जसं सूर्य केंद्रक आहे तसं या घरासाठी पण सूर्यच केंद्रक आहे. एका केंद्रकावर समजा सूर्यापासून येणारा जो किरण आहे तो पृथ्वीवर पडत आहे, तोच किरण पृथ्वीच्या एका ठिकाणावर पण पडत आहे. बरोबर आहे. आता सूर्याची जशी पूर्ण वर्षभरात गती असते, ठीक आहे, जी स्वतःभोवती इतर ग्रह फिरवून घेते. बरोबर. सूर्य स्वतःभोवती थोडंसं त्याचं व्हायब्रेशन्स आहे. बरोबर आहे. आणि इतर ग्रह त्याच्याभोवती फिरत आहे. तर पृथ्वी फिरत असताना त्याचे जे अँगल्स तयार होतात त्या अँगलवर आधारित आहे वास्तुशास्त्र. ठीक आहे. म्हणजे आता आपलं हे जे घर आहे हे उत्तरमुखी आहे. ही दिशा उत्तर आहे, ही दिशा पूर्व आहे. ठीक आहे. तू पूर्व दिशेला बसून आहे. तर हा जो ईशान्य कोपरा आहे यावर सूर्याचा कुठला प्रभाव पडतो, सूर्याच्या कुठल्या रेजचा प्रभाव पडतो आणि ती परावर्तित होऊन घरात जाते. याच्यानुसार जो एकदम सौम्य, एकदम शीतल आणि एकदम हेल्दी कॉर्नर आहे तो ईशान्य कोपरा आहे. मन शांत राखण्यासाठी किंवा देवाची पूजन करण्यासाठी किंवा पेशंट चेक करण्यासाठी किंवा तुम्ही बसून डिस्कशन करण्यासाठी सगळ्यात चांगला जर अँगल असेल तो ईशान्य कोपरा आहे. कारण सूर्याचा अतिशय सौम्य प्रभाव आणि जे अँगल तयार होते तो सगळ्यात चांगला आहे. तर वास्तुशास्त्रात प्रत्येक अँगलवरून सूर्याचा प्रभाव त्या घरावर कसा होत आहे याचा विचार केलेला आहे आणि ते इतकं मायन्यूटली केलेलं आहे की तसे प्रभाव दिसतात. पण पुन्हा सेम संबंध ग्रहाशी येतो.
म्हणजे आता जर आणखी फ्रॅक्शन ऑफ अँगलचा विचार केला तर तो अँगल पुन्हा चेंज होतो, आणि तो चेंज झालेला अँगल जो आहे तो स्पेक्ट्रम किंवा जो रंगाचा प्रभाव आहे तो त्या व्यक्तीवर, त्या घरावर दाखवतो. म्हणून वास्तुशास्त्राचा संबंध ही ऋतुचर्येशी आहे. जे जे ऋतू, कारण प्रत्येक ऋतू हे एका विशिष्ट अँगलवर तयार होता, हे आपण पाहिलं. अँगल आपण शिकलो होतो, 4 दिवसापूर्वी डिस्कशन केलं होतं आपण, की सूर्याच्या कुठल्या अँगलवर पृथ्वी आली त्याच्यानंतर कुठला ऋतू तयार होतो. उन्हाळा कुठल्या अँगलवर होतो, पावसाळा कुठल्या अँगलवर होतो. सगळ्यात जवळ जेव्हा पृथ्वी असते तेव्हा ते उन्हाळा असतो, आणि जेव्हा दूर जातो तेव्हा तुम्हाला जे आहे ते थंडावा जाणवतो. तर आत्ता आपण जो आहे तो थोडासा दूर आहे, थंडीचा काळ आहे. इथून पुढे हळूहळू आपण सूर्याच्या जवळ जाऊ. तर हे सेम अँगल घराच्या बाबतीत पण वर्षभर जशी पृथ्वी सूर्याभोवती फिरते है ना, तसं आपलं घर पण सूर्याभोवती फिरत आहे ना. मग त्याचे वेगवेगळे अँगल जे आहे ते आपल्या घरावर परिणाम दाखवतात. मग प्रत्येक व्यक्ती पण फिरत आहे. आपण जरी स्थिर असलो तरी काय म्हणता येईल त्याला, एक ब्रॉड ॲस्पेक्टने आपण स्थिर आहोत, पण एक मायन्यूट ॲस्पेक्ट जर पाहिला तर आपण सतत सूर्याभोवती फिरत आहे. चालेल, पुढचं वाच. बोर नाही होत आहे ना तुला? तर बरं वाटत आहे? नमस्कार.